दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या सत्रामध्ये 46 पासूनच्या स्मृती आपण आज श्रवण करणार आहोत. नित्य नैमित्तिको विधी प्रकाशी सेनपुंजी दृष्टांत कथन. नित्य आणि निमित्त विधीच्या उपलब्धतेनंतर सेनपुंजीचा दृष्टांत जो आहे तो भटोबासांनी निरूपण केलेला आहे. एकू दिसू भटोबासी निरूपण केले. एक दिवशी आचार्य श्री भट्टोबासांनी निरूपण केलेलं आहे. राजसा तामसा अटनची प्रधान. आणि त्या निरूपणामध्ये नित्यविधी तथा निमित्तविधीबद्दल चिंतन सुरू आहे. नित्यविधीमध्ये जे काही आटन सांगितलेलं आहे, विजन, भिक्षा, भोजन, निद्रा, प्रसाद, सेवा आणि स्मरण, असे 7 प्रकार सांगितलेले आहेत. आणि मागे सांगितल्याप्रमाणे आचार्य भट्टोबास म्हणतात की स्वामींचा जो काही हा परिवार आहे तो कसा राजस तामस आहे, परंतु ते सत्वस्थपणे उठती बैसती तैसेची उठावे बैसावे. म्हणजे प्रत्येक जण जो आहे तो कुठल्या ना कुठल्या दोषाने प्रधान, त्याच्याकडे तो दोष आहे. परंतु परमेश्वर वचनाच्या आचरणामुळे काय होतं की तो दोष त्या ठिकाणी क्षाळन होईल म्हणा किंवा त्याच्यावर नियंत्रण होईल म्हणा, असं ते आचरणाच्या माध्यमातून होत असतं. आणि जरी एखादी व्यक्ती अधिक दोषवंत जर का असेल तर मग त्यासाठी काही नियम आहेत की तो दोष देखील क्षाळन होणार नाही आहे लवकर, कारण की त्या काही दोष नासण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणा एक विशिष्ट कालावधी लागत असतो. काही दोष जे आहेत ते एकांतामध्ये जर का राहिलो आपण तर ते नियंत्रणामध्ये येतील. काही दोष जे असतील ते जर का आपण निमित्तविधीमध्ये राहिलो तर ते नियंत्रणामध्ये येतील. जसं अधिक झोपण्याची सवय असेल तर निमित्तविधीमध्ये जर का राहिलो, आपण मार्गात राहिलो, तर ती सवय नासू शकते आपली, कारण की मार्गात सगळे लोक लवकर उठतात, आपल्याला उठावंच लागणार त्यांच्यासोबत. म्हणजे हळूहळू काय होईल, तो जो दोष आहे तो नासून जाईल त्याच्यामध्ये. असे काही दोष जे आहेत ते निमित्तविधीमध्ये आल्यानंतर त्याचं क्षाळन होईल. आणि काही दोष जे आहेत ते नित्यविधीमध्ये, आपल्याला अधिक बोलायची सवय आहे पण मग अधिक कधी बोलतो आपण, 2-3 लोक दिसले की. पण एकांकामध्ये जर का गेलो तो एकटेच राहणार, मग काय कोणाशी बोलायचं. मग तिथे तो दोष जो आहे तो नियंत्रणामध्ये येऊ शकतो, ती सवय तुटू शकते तोडली तर. अर्थातच नुसतं नित्यविधीत राहिलो, निमित्तविधीत राहिलो तर होत नसतं. तर त्यासाठी आपल्याला देखील आपला हा दोष आहे लक्षात आलं पाहिजे आणि हा मला क्षाळन करायचा आहे, ह्याच्यावर नियंत्रण आणायचं आहे, अशी इच्छाशक्ती त्या दोषवंत व्यक्तीची पण असली पाहिजे. तरच जाऊन कुठेतरी त्या दोषावर विशिष्ट रूपाने कार्य होत असतं. अन्यथा आपण कुठे जरी राहिलो तरी आपण दोष आचरू शकतो. कधी कधी काही लोक असे पण बघितलेले आहेत की ते एकटे असले तरी त्यांची बडबड चालू असते. म्हणजे बोलायची जर का सवय असेल तर ते एकटे का होईना बडबडतातच. म्हणजे कधी काही लोक झोपेतही बडबडतात. म्हणजे ही बडबडायची जी सवय आहे ते कुठेही तशीच राहणार. फक्त ज्यांना ते नियंत्रणामध्ये आणायचं आहे त्यांची देखील इच्छाशक्ती असणं तेवढंच गरजेचं आहे. भटोबासांना जसं दोषांचं ज्ञान स्वामींनी केलं असं सगळ्यांनाच झालेलं आहे ते. पण भट्टोबासांनी मात्र ते मनावर घेतलेलं आहे की मला या दोषांपासनं मुक्त व्हायचं आहे, तरच मला परमेश्वर प्राप्त होतील. अशा प्रकारचं निश्चय भट्टोबासांनी केलेला आहे आणि म्हणून ते घडले मडले वगैरे. आणि अशा पद्धतीने सांगतात की
राजस तामस जे प्रकृतीचे लोक आहेत त्यांना आटनची प्रधान, आटनची प्रधान म्हणजे त्यांनी नित्यविधीमध्येच राहावं. प्रधान म्हणजे जास्तीत जास्त, मग निमित्तविधीमध्ये येऊच नाही का. निमित्तविधी आनुषंगिक म्हणजे निमित्तविधीमध्ये पण यावं, परंतु कमी वेळ आणि कमी कालावधीसाठीच यावं. आणि निमित्तविधीमध्ये पण नित्यविधी ठेवावा त्यांनी, म्हणजे पोथीपुरतं, घोकापुरतं, चर्चापुरतं, चिंतनीपुरतंच लोकांतात मिसळावं, सेवादास्यापुरतंच लोकांतात मिसळावं. एकदा तेवढा कार्य आटोपलं की आपलं आपलं विजनाला एकांकामध्ये जाऊन बसावं. कुणी? जे राजस आणि तामस आहेत. तामस व्यक्ती अशी असते की ते कुठेही जर का त्यांना थोडा जरी धक्का लागला तरी ते त्यांची तमतम जी आहे ती लगेच प्रगट होत असते. त्यांचे शब्द प्रगट होतात. त्यांना हे कळत नाही की बाबा निरूपण आहे किंवा पोथी सुरू आहे, देवपूजा सुरू आहे, सेवादास्य सुरू आहे, कुणी अधिकरण आलेले आहेत, अभ्यागत आलेले आहेत, अवसर काळ सुरू आहे, त्यांना काही भान नाही राहत. आणि म्हणून तुम्ही बघा कधी कधी चांगला अवसर सुरू असतो आणि एखाद्या व्यक्तीचा वाद भांडणं होतात. तामस गुण असा आहे की जसं ते मळमळ होते ना, मळमळ झाल्यानंतर मळमळीचा एक विशिष्ट टप्पा असा येतो की त्यावेळेला तुम्ही वमन थांबवू शकत नाही. ते वमन होतं म्हणजे होतंच, किती थांबवा ते. तशा प्रकारे तामस गुण असलेला व्यक्ती जी आहे, इकडे ह्याला मळमळ होते तसं त्याला तिथे खदखद होत असते. ती खदखद अशी असते की ती बाहेर पडते म्हणजे पडतेच. तो स्वतःसुद्धा त्याच्यावर नियंत्रण आणू म्हणजे त्या वेळेला तो त्या रागाला नियंत्रित करू शकत नाही. त्या रागातनं येणारे जे काही वाचिके आहे, म्हणजे मानसिके असेल तर ते वाचिकेमध्ये येणार, तर त्या शब्दरूप दोषाला तो नियंत्रित करू शकत नाही. आणि एकदा वाचेने बोलता बोलता कधी शारीरिक हिंसा पण तो करायला तयार होईल, एखाद्याला मारायला तयार होईल, हे सांगता येत नाही. म्हणजे तामस व्यक्तीचं अवघड कार्य आहे. आणि त्याच्यामुळे इतका जर का राग कोणाला असेल तर त्या व्यक्तीनी स्वतः समजून घ्यायचं की आपल्याला किती राग आहे. त्या व्यक्तीनीच जास्त लोकांमध्ये मिसळायचं नाही. राजसा तामसा आटनच त्यांना सांगितलेलं आहे. भट्टोबास त्यांच्याविषयी सांगतात. म्हणजे स्वामींच्या निरूपणामध्ये हा विषय कधीतरी आलेला असणार आहे की आपण जर का दोषवंत असू तर आपण जास्तीत जास्त लांब राहावं. आणि जर का आपल्याला समोरची व्यक्ती दोषवंत वाटत असेल, दिसत असेल, तर आपण त्यांच्यापासून लांब राहावं, भांडत बसायचं नाही. आपण काय करतो? भांडत राहतो, डोकं लावत राहतो त्यांच्याशी. आपण लांब होऊन जायचं. एकदा चिखल्याने माखलेला एखादा व्यक्ती जवळ आला तर आपण काय करतो? आपण त्याच्याशी डोकं लावण्यापेक्षा त्याच्यापासून लांब व्हा. त्याचं एवढूसा जरी एखादा हे उडालं, चिखलाचा थेंब जरी उडाला तरी आपले कपडे खराब होणार आहेत. तसं दोषवंत व्यक्तीचा थोडा जरी संपर्क तुम्हाला दोषयुक्त आला, तो जेव्हा तामस व्यक्ती तामस नाही आहे त्यावेळी गोष्ट वेगळी आहे, तो शांत आहे त्यावेळी काही हरकत नाही. परंतु तो जर का तामस झाला आणि त्याचं जर का एखादा जरी त्या दोषाच्या ह्याच्यामध्ये आपण संपर्कात आलो तर आपण सुद्धा तेवढ्या वेळापुरतं तमतम करणार आहोत, है ना. कोणी जर का असं काही चुकीचं वागलं की आपण पण रागावतोच ना, हे काय वागणं आहे का वगैरे. म्हणजे आपल्यामधली पण मनस्थिती, मूळ स्थिती आपली बदलली. आणि म्हणून अशा लोकांनी काय करावं की स्वतःचा दोष जो आहे तो नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी त्यांनी आटनाला जावं. आणि आपल्या दोषामुळे, तमतमीमुळे दुसऱ्याला दोष त्याची लागून होऊ नये, दुसऱ्यामध्ये त्याची तमतम निर्माण होऊ नये. कारण की किती शांत माणूस असला त्यालाही राग येतोच. भले तो बोलत नाही, त्याची ती हिंमत नाही आहे किंवा त्याचा तो संस्कार नाही आहे, परंतु त्याला देखील राग येतो. तशा पद्धतीने एखादा दोषवंत व्यक्तीने हे स्वतः जाणून घ्यावं की आपण कदाचित आपला दोष नियंत्रणात आणू शकत नसू, पण दुसऱ्यांच्या अंतःकरणामध्ये दोष निर्माण व्हावा, तमतम निर्माण व्हावी, चिडचिड निर्माण व्हावी, यासाठी आपण निमित्त होता कामा नये.
त्यांनी म्हणावा की नाही, आपला माझं जे तोंड आहे ते चांगलं नाही, मी काही पण बोलून बसतो, त्याच्यापेक्षा मी लांबच राहिलेला बरा. आमच्याकडे वांबोरीला एकदा काय झालं की कोणीतरी आले होते गाडी वगैरे करून, आणि मग ते मुक्कामी पण होते. तर त्यांचा तो ड्रायव्हर तो म्हणाला की मी गाडीतच झोपतो. आम्ही म्हटलं काय नाही, तुम्ही आतमध्ये झोपू शकता, इथे कसली काही भीती नाही आहे, गाडी बंद करा आणि आतमध्ये झोपा तुम्ही. तो बोलला नाही नाही, मला ना थोडा घोरण्याचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी गाडीमध्येच झोपणार, मी सगळं काचा बिचा बंद करून झोपतो. अहो म्हटलं असे किती घोरत असाल तुम्ही, आमच्याकडे भरपूर घोरणारे लोक आहेत. ते म्हणजे नाही, माझं घोरणंच वेगळं आहे. म्हणजे त्याला त्या घोरण्याचा जो काही अतिशय होता तो त्याला माहिती होता. म्हणजे तो स्वतः काळजी घेऊन राहिलाय त्याची. नाहीतर घोरणाऱ्या माणसाचं काय, तो तर झोपून जाणार आहे गाड, पण बाकीच्यांना त्याचा त्रास होईल, त्याला त्याचं काही घेणं देणं नसतं एरवी घोरणाऱ्या माणसाला. मग आम्हाला वाटलं असं किती घोरणार आहे, पण तो गाडीमध्ये झोपला, सगळं काचाबिचा बंद करून. तर गाडीच्या बाहेर आवाज येत होता. आम्ही जेवढे ते पडवीला तिथे गाडी त्यांनी बाजूला उभी केली, आम्हाला झोपच नाही रात्रभर. मग आम्ही त्याला उठवलं आणि त्याला सांगितलं तुम्ही गाडी काय करा, थोडं तिकडे घेऊन जा. आता त्यांनी काय केलं, दुसऱ्या पडवीला जाऊन गाडी लावली पुढच्या ह्याच्यामध्ये. तर तिकडचे जे लोक होते त्यांना झोप नाही नंतर. म्हणजे एवढा मोठा घोरत होता तो. म्हणजे हा काय आहे, दोष आहे. मी घटना का सांगितली, कारण की तो स्वतः ते मान्य करत होता की या घोरण्यामुळे काय होतं की दुसऱ्यांना त्रास होणार आहे. हे दोषवंत व्यक्तीच्या लक्षात आलं पाहिजे की माझ्याकडे कुठला दोष आहे. तो दोष, जसं काही लोकांना सवय असते ना, कुणाविषयी पण काहीतरी एक विषय तयार करायचा असतो आणि त्यांच्याविषयी ते निंदात्मक बोलायचं असतं. त्यांना ती सवय असते, म्हणजे असतेच. त्या लोकांना पण कळालं पाहिजे की मी नेहमी सदा न कदा कुणाला ना कुणाला काहीतरी निंदा करतच असतो, कुणाविषयी मी चांगलं बोलतच नाही. हा स्वतःचा दोष स्वतःला कळाला पाहिजे. दोष नियंत्रणामध्ये आणणं, दोष तो घालवून टाकणं, हा भाग खूप नंतरचा आहे आणि तो खूप सोपा आहे. आपला दोष का जात नाही किंवा नियंत्रणामध्ये का येत नाही, कारण की आपण त्या दोषाला दोषच मानत नाही. आपल्याला वाटतं नाही मी बरोबरच आहे, असं ओरडलंच पाहिजे, बोललंच पाहिजे, त्याच्याशिवाय लोक वटणीवर येत नाही. हे आपण आपल्या दोषाचं समर्थन करत असतो. एखाद्याला म्हटलं तुमचा आवाज खूपच मोठा आहे, थोडा हळू बोला, नाही मोठ्यानेच बोलल्याशिवाय लोकांना ऐकू येत नाही. म्हणजे आपण आपल्या दोषाला कधीही मान्य करत नाही, त्याचं समर्थन करत असतो. आणि म्हणून आपला दोष कधी क्षाळन होत नाही, तो नियंत्रणामध्ये येत नाही. भटोबासांनी हे सगळे दोष माझ्यामध्ये आहेत असं मान्य केलं आणि त्याच्यामुळे त्यांचे दोष ते शाळ होऊन गेले नंतर. अशा पद्धतीने आपल्याला जर का आपले दोष कळाले तर काय करता येतं, आपल्याला थोडंसं एक सुरक्षित अंतर जे आहे ना, ते सुरक्षित अंतर जनलोकांपासून ठेवता येतं. आपल्याला जर का हे तर राजस तामस आणि अजून पण काही दोष असतील तर त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवायचं असेल तर आटन प्रधान, म्हणजे जनसंपर्कामुळे जेव्हा दोष उद्भवतात त्यावेळेला जनसंपर्क जो आहे तो कमी केला पाहिजे. आणि आटन म्हणजे काय आहे, तर गावोनी गावा जावे, म्हणजे एका गावावरून दुसऱ्या गावाला, दुसऱ्या गावावरून तिसऱ्या गावाला. आज सकाळी उठलं की पुढच्या गावाला निघायचं, उद्या सकाळी उठलं की पुढच्या गावाला निघायचं. म्हणजे काय होतं की वाद आणि भांडणाची परिस्थिती कधी तयार होते, जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जातो, एका स्थानाची सवय होऊन जाते आपल्याला, तिथले गुणदोष लगेच कळतात बरं का. आपण जर का नेहमी एखाद्या ठिकाणी जात असू तर तिथे नेहमी जमणाऱ्या लोकांचे स्वभाव आपल्याला कळतात, कोण कसा आहे कोण कसा आहे. मग आपण बोलतो मला सगळं माहिती आहे, इथले कोण कसे आहेत, कुठल्या स्वभावाचे आहेत आणि काय आहेत ते. म्हणजे हे कधी कळत नाही, जेव्हा तुम्ही अल्प कालावधीसाठी जाता त्यावेळी तुम्हाला त्या लोकांचं दोष दिसत नाहीत. गुण दिसो न दिसो पण दोष मात्र दिसले नाही पाहिजेत. म्हणजे कसे दोष नाही दिसले पाहिजेत, जे तुमच्या धर्मकार्याला अडथळा होणार नाहीत.
जे अडथळा होणार आहेत ते दोष दिसलेच पाहिजेत, नपाळतं दिसलंच पाहिजे. एखादं जर का अन्य वार्ता ती दिसलीच पाहिजे, कारण की तिथे आपल्याला बसायचं नाही आहे. नपाळत्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी काही द्रव्य आपल्याला काही ग्रहण करायचं नाही आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला काय करायचं आहे की हे दोष दिसलेच पाहिजेत. परंतु बाकीचे अजून आंतरिक जे दोष आहेत ज्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही, त्यांचे दोष कळून त्या दोषांचं चिंतन, कारण की जेवढं तुम्हाला ज्ञान होतं तेवढं आपण चिंतन करत राहतो, विचार करत राहतो आणि दोषांचा विचार आपण जास्त करतो. आणि म्हणून अशा वेळेला आपले गुणदोष प्रगट व्हावे किंवा इतरांचे गुणदोष आपल्यात प्रगट व्हावे एवढं ओळख होईपर्यंत त्या ठिकाणी थांबू नये. तवपर्यंत असावे जो आपले श्रेष्ठत्व नष्टत्व प्रकाशेना. श्रेष्ठत्व प्रकाशलं तरी तिथे थांबायचं नाही, लगेच निघायचं. आणि आपलं नष्टत्व प्रकाशू द्यायचं नाही. म्हणजे अधिक वेळ जर का संपर्क केला तर मग आपल्याला काय होतं की दोष निर्माण होतो समोरच्याबद्दल. आता जर का मी 4 तास जर का निरूपण केलं तर तुम्ही कंटाळून जाल मला. म्हणजे इथपर्यंत आपण संपर्क ठेवायचा नाही. अल्पकाळ संपर्क, अल्पकाळ संवाद, अशा पद्धतीचं जे काही आचरण आहे, अनुपालन आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की अटन प्रधान म्हणजे गावोनी गावा जाणे. एका गावाला एका स्थानाची सवय न व्हावी, म्हणजे त्या ठिकाणाचे पण गुणदोष असतात परत, किंवा एका व्यक्तीची सवय न व्हावी. आमच्या स्वामींनी एकाच वचनामध्ये सगळं सांगितलं की सवय ते काही सेयाचीही न व्हावी. एकच पदार्थ खायची सवय नको, एकाच ठिकाणी राहायची सवय नको, एका ठिकाणी बसायची सवय नको. सगळ्याच गोष्टींमध्ये बदल असला पाहिजे. देव धर्म आणि नित्य निमित्त विधी वगैरे हे सोडले तर आपल्या आयुष्यामध्ये बदल जे आहेत ते बदल हे आवश्यक आहेत. आणि जेवढं तुम्हाला पुढे जायचं आहे, प्रगत व्हायचं आहे, तेवढं तुम्हाला वाईट गोष्टींपासनं किंवा वाईट गोष्टी निर्माण होतील त्यापासनं आपल्याला दूर राहायचं. कधी कधी समोरची व्यक्ती चांगली असते, परंतु अधिक संपर्कामुळे आपल्याला त्यांच्यातले काही गोष्टी दोष म्हणून दिसायला लागतात, है ना. म्हणजे सात्विक व्यक्ती आहे तरी देखील आपल्याला वाटतं की एवढं सात्विक नसलं पाहिजे, म्हणजे त्यांचा सात्विकपणा पण आपल्याला दोषजनक वाटायला लागतो. असं आहे. एखादा गोड पदार्थ आपण खातो ना, ते 1-2 आपण समजा ते वेळा खाल्लं तर ठीक आहे, पण एकाच वेळी भरमसाठ जर का ते खाल्लं तर तो गोड पदार्थामुळे पण मळमळ व्हायला लागते, नकोसं होऊन जातो तो गोड पदार्थ. म्हणजे चांगलाच पदार्थ आहे परंतु तो सुद्धा नकोसा वाटायला लागतो. म्हणून अतिसंपर्क हा प्रकार हा आपण टाळला पाहिजे सगळ्यांबरोबर. आणि म्हणून इथे गावोनी गावा जाणे, विजन सुद्धा असंच आहे. जरी तुम्ही मार्गात राहत आहात तरी देखील त्या ठिकाणी निमित्तविधीमध्ये नित्यविधी काही वेळ तुम्हाला आचरावा लागेल, जेणेकरून तिथे असलेल्या लोकांशी तेवढ्या कार्यापुरतच जर का संपर्क ठेवला तर आपला निम्मा वेळ ती सेवा करण्यामध्येच जातो, त्यांचे गुणदोष बघण्यामध्ये जात नाही. चर्चा असेल, पोथी असेल, देवपूजा असेल, देव आठवण्यातच वेळ जातो, शास्त्रचिंतनात वेळ जातो. त्याच्यामुळे आजूबाजूला कोण काय बसलेलं आहे त्यांचे गुणदोष आपण काही बघण्यामध्ये वेळ घालवत नाही. परंतु तेच जर का आपण रिकामे जर का बसलेलो असू तर मात्र प्रत्येकाच्या गुणदोषांचं मूल्यमापन आपण करत राहतो. म्हणून जर का आपला स्वभाव असा असेल तर सांगतात की तुम्ही काय करा, अटन प्रधान. आणि निमित्त विधीमध्ये काय आहे की काही वेळासाठीच त्यांनी यावं, कायमस्वरूपी मार्गात किंवा निमित्त विधीमध्ये कायमस्वरूपी राहू नये. याचा अर्थ मार्गात राहू नये असं नाही. मी मगाशी सांगितलं की खूपशे दोष हे मार्गातच आपल्याला कळतात आणि मार्गातच त्याचं क्षाळन होत असतं. फक्त तेवढ्यापुरतं विजनाला आपण बाहेर पडावं. आणि सत्वस्था शुश्रूषा प्रधान, सत्वस्थ जो व्यक्ती आहे त्याने काय केलं पाहिजे ना, त्याची शुश्रूषा प्रधान म्हणजे निमित्त विधीमध्ये संग सांगात भेट आणि शुश्रूषा सांगितलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी सेवा दास्य
सात्विक व्यक्ती सेवादास्य उत्तम प्रकारे करू शकतो. तामस व्यक्ती जो आहे तो सेवादास्य करू शकतो, पण त्याच्यामध्ये उत्तमत्व आणण्यासाठी त्याला त्याच्या तामस गुणावर भरपूर नियंत्रण ठेवावं लागणार. असं थोडं चिडचिड होता, सेवेमध्ये चिडचिड होण्याची जास्त शक्यता असते. आणि त्याच्यामुळे सात्विक व्यक्ती जो आहे तो बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो, कारण त्याच्यामध्ये तमतमच येत नाही आणि सत्वरूप क्रिया त्याच्यामधनं घडते. जेव्हा क्रियेमध्ये तमतम येते तेव्हा त्या क्रियेचा नाश होतो. म्हणजे त्या क्रियेतनं जे निष्पन्न होणार आहे ते निष्पन्न होणं बंद होऊन जात असतं. क्रिया तर होते, परंतु तमतमामुळे काय होतं, तेवढा भाग जो आहे, जसं आता निरूपण चालू आहे, तुम्ही ऐकताय, पण एकदम बोलता बोलता असा काहीतरी मोठा आवाज आला, काहीतरी पडलं, तर जेवढ्या वेळ त्या पडण्याचा जेवढा आवाज आहे तेवढ्या वेळ तुम्हाला निरूपण ऐकू येणार नाही आहे. तुम्ही निरूपणातच आहात, पण तेवढे शब्द तुम्हाला ऐकूच येणार नाही आहेत. तशा पद्धतीने सेवेतच आपण आहोत, पण तेवढ्या वेळ जेवढ्या वेळ तमतम होईल तेवढ्या वेळची सेवा आपली उपयोगी पडणार नाही, कारण की आपण सात्विक नाही आहे. सत्व स्थिताच धर्मी अधिकार देवाने सांगितलेला आहे. राजसा तामसा धर्मी अधिकार नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून जो सात्विक व्यक्ती आहे त्यास ही शुश्रूषा प्रधान. शुश्रूषा करणे म्हणजे सेवा करणे. सेवा करणं सगळ्यात कठीण कार्य आहे बरं का, कारण की सेवा करणं हे एकट्या व्यक्तीचं कार्य नसून ती सेवा दुसऱ्या व्यक्तीशी संबंधित असते किंवा अनेक लोकांशी जी संबंधित असते त्याला सेवा असं म्हणतात. आपणच आपले पाय चेपावे याला सेवा म्हणत नाहीत. तुम्हाला सेवा करायची असेल तर दुसऱ्या एका व्यक्तीचा संपर्क, 2, 3, 4 व्यक्तीचा संपर्क हा येतोच येतो. आणि मग अशा वेळेला दोष निर्माण होता कामा नये, कारण की जेवढे लोक आपण बघू तेवढ्यांचे सगळ्यांचे गुणदोष आपल्याला कळत राहतात. आणि जर का तामस व्यक्ती असेल तर तो त्यांच्या गुणदोषाविषयी बोलल्याशिवाय तो राहत नाही. आणि म्हणून तिथे सात्विकच व्यक्ती पाहिजे की त्याला ते गुण दिसो किंवा दोष दिसो, त्याला काही त्याचा फरक पडत नाही. जो जसा आहे तसा आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपण आपली सेवा करायची, आपण आपलं कर्तव्य पार पडायचं, या दृष्टिकोनातनं या विचारातनं सात्विक व्यक्ती जो आहे तो चालत असतो. आणि म्हणून सात्विक व्यक्ती जशी सेवा करू शकतो तसा राजस तामस व्यक्ती तशी सेवा तो राजस तामस व्यक्ती करू शकत नाही. नित्यविधी माहेर नैमित्य विधी सासुरे. नित्यविधी माहेर आहे आणि निमित्तविधी कसा आहे, सासूर आहे. म्हणजे सासर असल्यासारखं आहे. म्हणजे कसं बरं ना, निमित्तविधी म्हणजे सासूर म्हणजे माहेर आणि सासर ह्याचा फरक जो आहे तो बऱ्यापैकी स्त्रियांना 100% कळतो. की माहेरी कसं असतं, एक सुख असतं, तसं सुख सासरी नसतं बरं का. पूर्व काळामध्ये म्हणजे माहेरी जे काही आपल्याला सुख स्वास्थ्य समाधान वगैरे असतं, माहेरी जाण्याची ओढ त्याच्यासाठीच असते. तशा प्रकारचं म्हणजे माहेरी त्रास कमी असतो आणि सासरी त्रास जास्त असतो. कधी कधी असं पण असतं की माहेरपेक्षा सासरी सगळं सुखवस्तू असते, असंही असू शकतं. परंतु आपण दोन्ही अर्थ इथे लावणार आहोत की नित्यविधी कसं आहे, माहेर आहे म्हणजे तुम्ही नित्यविधीमध्ये एकटे आहात. तुमच्यावर 4 लोकांचं नियंत्रण नाही, फक्त परमेश्वराचं नियंत्रण आहे, परमेश्वराच्या वचनाचं नियंत्रण आहे. आणि तुम्ही तुमच्या अधिकाराच्या अनुरूप नित्यविधीमध्ये राहू शकता. अर्थातच परमेश्वराच्या वचनानेच चालायचं आहे, परंतु आपला अधिकार कसा आहे काय आहे त्यानुसार आपल्याला थोडंसं राहण्याची सवलत आहे. निमित्तविधीमध्ये तसं नाही. निमित्तविधी सासूर म्हणजे सासूरवासासारखा आहे. तिथे त्या सुनेला आपल्या मनाप्रमाणे राहता येत नाही. सासरी जे काही 4 लोक राहतात त्या 4 लोकांच्याकडे किंवा समाजाकडे बघून तिला तिची दिनचर्या जी आहे ती ठरवावी लागते. तिला जरी वाटलं की झोपून राहू 8 वाजेपर्यंत तर तसं नाही करता येत. ते माहेरी एखाद्या वेळेस जमू शकेल, पण सासरी मात्र तसं नाही चालत. तिथे त्याच वेळेला उठणं आहे,
है ना. त्याच वेळेला ते सगळं सकाळचं जे काही तिला पदार्थ तयार करायचे आहेत, काही कामं आटपायचे आहेत वगैरे, हे करायचं म्हणजे करायचंच आहे. एखाद्या वेळेस देवधर्म नाही केला तरी चालतो, परंतु हे प्रापंचिक कार्य केल्याशिवाय मात्र जीव राहत नाही, है ना. कोणाला विचार का निरोपणाला येत नाही ते म्हणे सकाळची आमची खूप गडबड असते. म्हणजे त्या वेळेला काहीच साधल्या जात नाही, फक्त तेवढंच. म्हणजे ते कसं आहे, निमित्तविधीमध्ये जेव्हा आपण असतो, जेव्हा आपण मार्गामध्ये असतो, त्यावेळी तुम्हाला तुमच्या पद्धतीने चालता येणार नाही की मला जेवू वाटेल तेव्हा जेवेन. नित्यविधीमध्ये कसं आहे, भिक्षा आणलेली आहे, आता जेव्हा थोडी भूक लागेल वगैरे तेव्हा जेवता येईल. मार्गात तसं नाही, जेवायच्याच वेळेला भोजन, भोजनाच्या वेळेला भोजन, देवपूजेच्या वेळेला देवपूजेला यावंच लागेल, पोथीच्या वेळेला पोथीला यावंच लागेल, घोकाच्या वेळेला घोकाला तिथे उपस्थित राहावंच लागणार. सेवादास्य ज्यावेळी आहे त्यावेळी सेवादासाला तिथे उभं राहावंच लागेल. तुम्ही म्हणाल नाही मी पट्टीवर झोपून राहील, चालत नाही तसं. पोथीच्या वेळेला झोपून राहील मी, चालत नाही. आम्ही मार्गात होतो, नेमकं काय व्हायचं, भोजन झालं 12:30 पावणे व्हायचं भोजन होईपर्यंत, आणि 2:30ला पोथीची बेल व्हायची. म्हणजे आम्हाला डोळा लागेपर्यंत 1:15 1:30 होत नाही की लगेच 2:30ला पोथी. म्हणजे एकदम झोपेची गुंगी असायची आणि त्याच वेळेला 2:30 वाजता पोथीची बेल वाजायची. कसंही झालं तरी उठावंच लागायचं. समजा तो काळ आमचा, समजा 16-17 वर्षाचा मी होतो, त्याच्यामुळे तेव्हा तो काळ झोपेचा जास्त असतो, झोप अधिक प्रिय असते. परंतु पोथी पण महत्त्वाची आहे, पोथी पण बुडाली नाही पाहिजे, दोन्हीकडे लक्ष. मग कसंही करून पोथीला उठावं म्हणजे उठावंच लागायचं. आत्ता जर का पाळं आलंय भोजनाचं आणि आपण भोजन पाळं घ्यायला नाही गेलो तर नंतर भोजन परत मिळणार नाही. म्हणजे त्याच वेळेला ते, आता हा जर का भाग आहे की निमित्त विधी कसा आहे, सासर आहे, म्हणजे माहेरपेक्षा सासरी अधिक त्रास आहे. परंतु हे पूर्व काळामध्ये बरं का, नवीन लग्न होतं त्यावेळेला सगळ्या गोष्टी समजून घेणं इथपर्यंत वगैरे एक विशिष्ट कार्यकाळ, विशिष्ट वर्ष जावे लागतात. त्याच्यानंतर एक वेळ अशी येते की ती जी सून आहे ती माहेरी जायला ती नाही म्हणते. ती म्हणते की मला इथेच एवढी काम आहे. ती सासर सोडत नाही, मग स्वतःचं घर, सासर हे तिचं घर होऊन जातं आणि मग त्याचा तिला त्रास होत नाही. जो पूर्व काळात तिला त्रास वाटतो तो नंतरच्या काळात तिला त्रास नाही वाटत. उलट ती आवर्जून ते सगळं लक्ष देऊन स्वतः ते करत असते. त्यासाठी एक विशिष्ट कार्यकाळ जावा लागतो. पण म्हणजे निमित्त विधीशी तुम्हाला तेवढं ते आपलेपणा निर्माण होऊ द्यावा लागेल. मग निमित्त विधी सुद्धा तुम्हाला चांगला वाटेल. एक भेद ह्याच्यामध्ये आहे, परंतु आपल्याला दोन्हीकडे आपुलकी तेवढीच असली पाहिजे. नित्यविधीमध्ये पण आपुलकी असली पाहिजे आणि निमित्तविधीमध्ये पण आपुलकी ही असली पाहिजे. इथे कमी आणि तिथे जास्त असं नको, कारण की दोन्हीकडे योग्यता होऊन राहिलेली आहे. काही वेळेला आपल्याला नित्यविधीमध्ये अधिक योग्यता होऊन जाईल आणि काही वेळेला निमित्तविधीमध्ये अधिक योग्यता होऊन जाईल. आणि निमित्तविधीबद्दल असं म्हणतात, निमित्तविधी अवघ्या विधीचा बाप आहे. म्हणजे कधी कधी नित्यविधीमध्ये जे घडत नाही ते निमित्तविधीमध्ये, म्हणजे अपूर्व जे कार्य आहे, प्रेमोपाय जो आहे तो तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये निमित्तविधीमध्येच घडतो. तो नित्यविधीमध्ये फक्त तळमळ वगैरे केली किंवा काठी एकतरी सुकोनी पाडी वगैरे, म्हणजे एवढा कडक आचार आहे त्याच्यामध्ये. पण निमित्तविधीमध्ये आपण अनेकांचे उपयोगी पडत असू तर निमित्तविधीमध्ये प्रेमोपाय तिथे सहजपणे घडू शकतो. जर का आपण सात्विक असू आणि ओलेनी गुन्हे क्रिया करणारे असू, इतरांचे दोष बघणारे नसू, तर प्रेमोपाय तिथे आपल्याला जोडता येतो. तो नित्यविधीमध्ये सहजासहजी जोडता येत नाही. परंतु स्वाभाविकपणे काय असतं की नित्यविधी हे माहेर, म्हणजे तिथे थोडीशी तुमच्या अधिकाराच्या अनुरूप तुम्हाला थोडीशी सवलत आहे. परंतु निमित्तविधीमध्ये तैसे नाही. निमित्तविधीमध्ये थोडासा त्रास होणार. कसला त्रास होतो?
आपला स्वभाव एक असतो आणि सोबतच्या 4 लोकांचा स्वभाव एक असतो. आपण एक म्हणत असतो आणि सोबतचे लोक वेगळंच काहीतरी म्हणत असतात, आपल्या मता वेगळं म्हणत असतात. हे सगळं जोडून घेता जुळवता जुळवता भरपूर आपल्याला त्रास होत असतो. जुळवता बरं का. एकदा जर का आपण त्याच्याशी आपलेपणा निर्माण झाला की मग त्याचं काही आपल्याला वाटत नाही. पूर्व काळामध्ये आचार्य माहिम भट्टांना एक घास ग्रहण करायला किती त्रास झाला. तेच माहिम भट्ट उत्तर काळामध्ये मात्र तेच विटके पदार्थ वगैरे जे जे काही भिक्षेमध्ये शिळं पाक जे पण येतं ते सगळं ते खातात. आता त्यांना काहीच वाटत नाही. आता ते पदार्थ त्यांना, तो घास त्यांना गोड लागतो. ज्या घासाचा त्यांना दुर्गंध आलेला होता, आताचे घास मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचा गंध त्यांच्यामध्ये त्यांना जाणवत नाही. ते ग्रहण करत आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्या ठिकाणी आपलेपणा जर का निर्माण होत नसेल तर तिथे त्रासदायकच वाटणार. साधारण आहे. आता निरूपणाची जागा आहे, कुठेही बसले तरी निरूपण ऐकू येणारच आहे. पण आपल्याला असं असतं की नेहमीची जागा जर का नसेल, नवीन जागेवर बसलं तर त्या नवीन जागेशी आपलेपणा तयार होईपर्यंत तिथे बसणं आपल्याला त्रासदायक वाटायला लागतं. आणि काय होतं की निरूपण संपेपर्यंत त्या जागेशी आपल्याला एवढे आपलेपणा तयार होतो की त्या जागेशिवाय दुसऱ्या जागेवर बसूच वाटत नाही. म्हणून काय करायचं आहे, विधी कठीण असो नाही तो सोपा असो, सोपा उपाय काय आहे की त्या विधीशी आपलेपणा तयार करा. हे ऐसे कै होईल पोरा जीवाजे येथीचे ते आपुले, आमचे स्वामी म्हणतात. ज्या दिवशी तुम्हाला असं होईल प्रत्येक वचनाच्या बाबतीमध्ये की येथीचे ते आपुले, देवाने जेवढं सांगितलं ते आपलंच आहे ना. जसं घरामधल्या जेवढ्या काही वस्तू असतात त्या सगळ्या आपल्याच असतात. त्याच्याविषयी इतकी ममता असते की जसं त्यातली घरातली एखादी चिंदी जरी असेल ती दिसली की आपण ती उचलून ती चिंदीची एक जागा असते चिंदी ठेवण्याची, तिथेच ती बरोबर ठेवतो. चिल्लर ठेवण्याची एक जागा असते, बरोबर ते तिथेच ठेवतो आपण. प्रत्येक वस्तू ठेवण्याची एक जागा असते. त्या वस्तू इकडे तिकडे असतील तर आपुलकीने आपण त्या वस्तू उचलून त्या जागेवर आपण ठेवतो. तशा पद्धतीने परमेश्वराचे प्रत्येक वचन आपल्यासाठी आहेत. जे वचन अनुपालन करायचं आहे ते आपण आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये ते ठेवलं पाहिजे ते वचन. आणि त्याच्याविषयी जर का आपलेपणा निर्माण झाला तर तुम्हाला कुठलंच वचन आचरण करायला त्रास होणार नाही. जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्याला त्रास असतो. आणि ज्या दिवशी आपण स्वीकारतो त्यावेळेला आपला त्रास शून्य झालेला असतो. आणि म्हणून नित्यविधी असे ना का, निमित्तविधी असे ना का, दोन्ही आमच्यासाठी सारखेच असले पाहिजेत. आणि म्हणून इथे पूर्व काळामध्ये किंवा दोषवंत व्यक्ती जो आहे, ज्याला स्वतःच्याच पद्धतीने राहण्याची ज्याची हे आहे सवय आहे, त्या व्यक्तीला मात्र नित्यविधी माहेर वाटेल आणि निमित्तविधी सासर वाटणार आहे. पण लक्षात घ्या की नित्यविधी जर का माहेर आहे म्हणजे तिकडे त्रास कमी आहे तर कर्मनाश पण कमीच होणार. आणि निमित्तविधी जर का सासर आहे, जर का तिथे जास्त त्रास आहे तर म्हणजे जास्त कष्ट आहेत तर तिथे कर्मनाश देखील जास्त होणार. जेवढे तुम्ही अधिक कष्ट त्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी तेवढाच कर्मनाश जो असतो तो अधिक होत असतो. आपल्याला जसं दुःख मिळतं ना, आपल्याला वाटतं की असं का होतं बरं, आपल्याला सुख मिळालं पाहिजे, दुःख का मिळतं आहे. तर दुःख मिळणं म्हणजे काय आहे की आपले कर्मनाश होऊन राहिलेले आहेत. ज्यांना सुख आहे त्यांचा सुखाचा डोंगर नाचतोय. आपण दुःखात असू तर आपलं दुःखाचा डोंगर नाचतोय. योग्य काय आहे, सुखाचं डोंगर नाचतं की दुःखाचं डोंगर नाचणं? काय योग्य आहे? दुःखाचा डोंगर नाचणं. परंतु स्वीकारलं तरची गोष्ट आहे. आणि म्हणून इथे या ठिकाणी जेवढे कष्ट तेवढं अधिक, जसं ते वृक्षांना खातात किंवा मग आटन करतात, हे काही सुखदायक आहे का? हे त्रासदायकच आहे. कष्ट होतात त्याच्यामध्ये, पण ते कष्ट घेण्याची तयारी, त्या कष्टाविषयी आपुलकेपणा, म्हणजे ते कष्ट राहत नाहीत. मग जरी चालायचं आहे, जरी निमित्तविधी करायचा आहे तर त्याच्यामध्ये जर का
आपण कष्ट आणि त्रास होतोय म्हणजे त्याच्याविषयी आपला आपलेपणा तयार झालेला नाही. इथे ज्याला ते कळालं तो अधिक कष्ट असलेली सेवा तो घेतो, अधिक ज्याच्यामध्ये त्रास होईल अशीच सेवा तो घेतो, जेणेकरून अधिक प्रमाणामध्ये आपला जो काही कर्मनाश होईल, अयोग्यता असेल, अनधिकार असेल, खंती असेल, ती नासली पाहिजे लवकर लवकर, अशा दृष्टीने त्या चर्यावंताचं विधिविधान असतं. जासल वटस्थानी व्हावे हेच सांगितलं बटोबासांनी पुढे. आपण काय व्हायचं? जासल वटस्थानी म्हणजे ती पळी असते, त्या पळीचं काय कार्य आहे? ती कधीतरी कढीमध्ये असते, ती कढी वाढण्यासाठी ते घेतो. दुसऱ्या दिवशी त्याला घासून पुसून चांगलं त्याला वरण वाढायला घेतो. आता कढी कशी आहे? आंबट आहे. वरण कसं आहे? साधं आहे किंवा तिखट आहे. तिसऱ्या दिवशी आपण काय करतो? गोड वाढायला घेतो, खीर वाढायला घेतो. म्हणजे आता काल जे 2 पदार्थ वाढले त्याच्यापेक्षा वेगळाच पदार्थ आहे, गोड. आता ती जी पळी असते ती म्हणते का की मला फक्त गोड वाढायलाच घ्या बरं का, ते आंबट वगैरे नका घेऊ, मला खोकला होतो वगैरे, असं म्हणते का ती पळी? नाही. तुम्ही ज्यासाठी उपयोग कराल तिचा, जे पदार्थ वाढण्यासाठी तिला घ्याल ते पदार्थ वाढण्यासाठी ती तयार असते. तशा पद्धतीने, अर्थात ती निर्जीव आहे, ती काही बोलू शकत नाही. परंतु आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, आपण कुठलाही पदार्थ वाढण्यासाठी, चपाती सोडून बरं का, चपाती नाही वाढता येणार त्याच्याने, पण कुठलाही पदार्थ द्रवरूप जो आहे तो द्रवरूप पदार्थ किंवा भात जरी असेल, काहीही आपण त्याच्याने वाढवू शकतो. तशा पद्धतीने ती पळी कुठल्याही पदार्थामध्ये आपल्याला टाकता येते. तसं आपल्याला देखील आपलं देह कुठल्याही सेवेमध्ये उपयोगी आणता आलं पाहिजे. असं नाही की मला फक्त हेच सेवा जमते बरं का, मला फक्त तीच सेवा जमते, असं नाही. सेवा कुठली का असेना आपल्याला सगळ्या सेवा जमल्या पाहिजेत. म्हणजे सेवेमध्ये पण काय असतं की आपण बघत असतो सोपी सेवा कुठली आहे, ज्याच्यामध्ये त्रास नाही आहे, ज्याच्यामध्ये जास्त वाकावं लागणार नाही आहे. सहजपणे सेवा घडली पाहिजे, सेवा पण घडली पाहिजे, आपल्याला त्रास पण नाही झाला पाहिजे, कपडे पण खराब नाही झाले पाहिजे. हे सगळ्या गोष्टी बघून आपण सेवा घेत असतो. परंतु तसं नाही. आपल्याला जी सेवा मिळेल, मग त्याच्यात काही कपडे खराब होणे तर काय हो, परंतु त्याच्यामध्ये जीवस्वरूप मात्र उजळणार आहे. कपडे जरी खराब झाले तरी ते धुता येतात, उद्या परत ते नवीन होतील ते कपडे. परंतु ते कपडे खराब जरी झाले तर आपलं जीवस्वरूप मात्र उजळतीला येणार आहे. कारण की त्याच्यामध्ये सेवेमध्ये आपलं योग्यता जी वाढते, अधिकार जो वाढतो, त्याच्यामुळे जीवस्वरूप उजळतं. ते दिसत नाही आपल्याला. आपल्याला फक्त हात खराब झाले, कपडे खराब झाले हे दिसतं, पण जीवस्वरूप उजळलं हे मात्र दिसत नाही. ते कसं दिसेल? तर तुमच्या स्मरणामध्ये वाढ होईल, तुमच्या चिंतनात वाढ होईल. तुम्ही म्हणाल आधी माझं पाठच होत नव्हतं, पण आता माझं पाठांतर व्हायला लागलं. ही उजळता आली. कशामुळे आली? कारण तुम्ही मागच्या काही टप्प्यामध्ये चांगल्या प्रकारे सेवा, दास्य, विधिविधान चांगल्या प्रकारे केले, जे देवाने स्वीकारलेले आहेत. त्याच्यामुळे तुमची विशिष्ट प्रकारची अयोग्यता नासली आणि आता तुमचं पाठांतर होत आहे, आता तुमचं स्मरण होत आहे. काही लोक म्हणतात आधी आमचं स्मरण चांगलं व्हायचं, आता होत नाही, आता मळीनत्व आलेलं आहे म्हणून होत नाही. काही लोक म्हणतात आधी आमचं स्मरण होत नव्हतं, पण जेव्हापासनं आम्ही मार्गात जायला लागलो, यायला जायला लागलो, तेव्हापासून आमचं स्मरण वाढलं. कारण की आपण ज्या ठिकाणी दोषाचं क्षाळन होतंय, अनधिकाराचं क्षाळन होतं, त्या ठिकाणी आपण गेलो, सेवादास्य केलं, अनेकांना दंडवत केला, त्याच्या पोथी ऐकली, घोक ऐकला, शास्त्र श्रवण केलं. त्याच्यामुळे काय झालं की आपली अयोग्यता नासून गेली. जसं एखादं विभाग आहे, टेबल आहे, त्याच्यावर विशिष्ट वेळाने धूळ असते. ती नुसतं कपडा जर का आपण कपड्याने पुसलं तर ती धूळ निघून जाते. परंतु त्याला जर का पाण्याने जर का स्वच्छ केलं तर अजून ते स्वच्छ होतं. त्याला साबण लावून जर का चांगलं घासलं ते अजून चमकतं. म्हणजे जेवढं तुम्ही त्या गोष्टीला स्वच्छ करण्याची प्रक्रिया बदलाल तेवढं ते अधिक प्रमाणामध्ये उजळतं. तसं आपलं जीव स्वरूप उजळत असतं. आणि म्हणून सांगतात की जासलवटस्थानी होवावे, विशिष्ट सेवा करायचं असं नाही.
सगळ्या सेवा आल्या पाहिजे, सोप्या सेवेपासनं तर कठीणातल्या कठीण सेवेपर्यंत आपल्याला सगळं आलं पाहिजे. नाही तर आपल्याला कोणी काय सेवा सांगितलं आपण आपल्याला नाही माहिती, ते त्यांना विचार, आम्हाला नाही माहिती काय, माझ्याकडे फक्त एवढीच सेवा आहे, असं नाही. आपल्याला सगळ्या सेवेचं माहिती असलं पाहिजे आणि काय करायचं आहे काय नाही करायचं याचा एक विषय आपल्यालाही माहिती असला पाहिजे. जरी आपल्याला कोणी नाही विचारलं, ती सांगण्याची वेळ जरी नाही आली तरी देखील आपल्याला त्याबद्दल माहिती असणं तितकंच गरजेचं आहे. सेनपुंजी असे, यासाठी सेनपुंजीचं दृष्टांत सांगितलेलं आहे. सेनपुंजी म्हणजे सेन गोळा करणारी मुलगी किंवा बाई. ती काय करते, ते एक पो पाय माझा म्हणे, म्हणजे ती रस्त्याने चालत असताना आता घराकडे निघालेली आहे, मग शेतातलं काम आटोपलं आणि घराकडे निघाली आहे. मग ती जाताना ती काय रिकामी जाणार नाही. ती काय करेल की ते शेणाचे जर का पो तिला दिसत आहेत तर ती जेवढे ते शेणाचे पो पडलेले असतील तेवढं ती घरी घेऊन जाते, गोळा करून 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 करून. आणि मग तिथे 2-4 बाया तिच्या सोबत असतील तर ती काय करते, तिथे एक पो पाय माझा म्हणे, तिथे उभी राहते ती, हे मी घेणार आहे. एक हाते माझा म्हणे, हात दाखवते, तो पण मीच घेणार आहे बघा, उजव्या हाताने दाखवेल, डाव्या हाताने तिसरा पो दाखवेल, तो पण मीच घेणार आहे. एक शब्द माझा म्हणे, आणि त्याच्या पुढे जो आहे तो पण मीच घेणार आहे बरं का. म्हणजे ती काय करते, सगळे ते शेणाचे जे काही पो आहेत ती आरक्षित करून घेते, हाताने, पायाने, शब्दाने, डोळ्याने देखील ती करत असेल वगैरे वगैरे. म्हणजे सगळं माझंच आहे, मी हे घेऊन जाणार आहे. तशा पद्धतीने एकदृष्टी माझा म्हणे, एक दृष्टीने म्हणते हा माझा आहे बरं का. तैसे दास्य करावे गा, दास्य देखील तशाच प्रकारचं आपलं असलं पाहिजे की सगळं असं नाही की हा माझं नाही, हे माझं नाही, हे माझं नाही, असं नाही म्हटलं पाहिजे. हेही माझं आहे, हे पण मी करेन, तेही मी करेन, तेही मी करेन. कुठलीही सेवा प्राप्त झाली तर ती मी करेन. का हो, मग तुम्हाला झाडू मारायला लाव, ते पण मारेन नाही. मग इथे पुसायचं म्हटलं तर पुसाल का, हो तेही पुसेन. त्याच्यामध्ये भेदाभेद नसलं पाहिजे की मी एवढा मोठा आहे, अमका आहे टमका आहे, मी कशाला पुसू, तसं नाही. त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक सेवा करता आली पाहिजे. एकच लक्षात घ्यायचं, जेवढी सोपी सेवा तेवढा कर्मनाश एकदम अत्यल्प होणार, जेवढी कठीण सेवा असेल तेवढा कर्मनाश योग्यता ही चांगली होणार. आणि म्हणून अधिकाधिक आम्ही जेव्हा संवत्सरला होतो तेव्हा म्हणजे सेवा अशा वाटप होत्या, कोणी झाडायचं आहे, कोणी पुसायचं आहे वगैरे वगैरे. पण आम्ही काही लोक असे होतो की आम्हाला रोज आम्ही गुरुजींच्या समोर, मामाजींच्या समोर जाऊन उभे राहायचो की हा आज काय सेवा आहे. अशी सेवा काही फिक्स नव्हती की सोपी सोपी कुठली तरी सेवा घ्या, असं नाही. आणि मग तिथे त्या दिवशी जी सेवा असेल ती सेवा, कधी साधी सेवा असेल, कधी कठीण सेवा असेल, कधी अजून त्याच्यापेक्षा कठीण असेल, तर त्या त्या सेवेमध्ये तिथे आपण तयार राहायचं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही की ही सेवा मला जमणार नाही, या गटामध्ये राहायचं नाही. जसं सांडोवा प्रसंगी स्वामींनी सेवा सांगितली, तर मुळामध्ये हा विषय इथे कळाला पाहिजे की सेवा जरी कठीण असली परंतु जर का ती ईश्वर सेवा जर का असेल जर, तर ती सेवा आपल्याला करावी लागत नाही, फक्त आपण उभं राहायचं असतं. सांडवा प्रसंगी त्या लोकांना वाटलं की आपण जर का दगड घेऊन या पाण्यात जावं आणि परत वर आलोच नाही तर, बुडूनच गेलो तर, वाहूनच गेलो तर, त्यापेक्षा नको. पण भट्टोबासांना पण ती सेवा जेव्हा कळाली तेव्हा भट्टोबासांना स्वामी म्हणाले नाही की ही सेवा तुम्ही करा म्हणून. भट्टोबा स्वतः म्हणाले की ही सेवा मी करू का. म्हणजे त्यामध्ये ती सेवा त्यांनी स्वतः स्वीकारलेली आहे, म्हणून विशेष प्रसन्नता आहे. देवानी सांगावं मग आपण करावे, हेतूनी म्हणावे तेवढी तुम्ही करावे, हे तुम्हासीची स्फुरावे, हे तुम्हाला स्फुरलं पाहिजे स्वतः. सेवा कुणीतरी सांगितल्यानंतर तर करायचीच आहे, पण काही सेवा स्वतःला स्फुरल्या पाहिजे. त्या भट्टोबासांना ती सेवा स्फुरली आणि स्वामी तिथेच प्रसन्न झाले. अजून सेवा तर झालेलीच नाही आहे, सेवेला सुरुवात पण केलेली नाही, फक्त एवढंच म्हणाले की ती सेवा मी करू का. मानसिके झालं, वाचिके झालं,
स्वामी तिथेच प्रसन्न झालेले आहेत आणि अजून 2-4 दगड त्यांनी जमा केले एका ठिकाणी आणि स्वामी अजून प्रसन्न झाले. देव जे म्हणतात ते आपण स्वीकारत नाही आणि स्वीकारलं जरी तरी ते क्रियेत वाचेमध्ये आणत नाही आणि ते वाचेमध्ये जरी आणलं तरी आपण ते क्रियेमध्ये आणत नाही. भटोबासांनी ते जाणलं देखील, ते स्वीकारलं देखील, ते बोलले देखील आणि ते वास्तविक क्रिया करायला देखील, मनसा वाचा कर्तव्य ते करायला लागले. भटोबास म्हणाले का तुम्ही मला तर आचार्य करणार आहे, मी कशाला हे बांधत बसून दगड कशाला गोळा करू, मी आचार्य होणार आहे. नाही, भटोबासाने जी सेवा सांगितली ती भटोबासांनी केलेली आहे. त्या आचारत्वाशी त्याचा काही संबंध नाही. तिथे माझ्या कर्माचा नाश झाला पाहिजे, योग्यता झाली पाहिजे आणि खरं म्हणजे ईश्वर आज्ञा आहे, देव जे म्हणतील ते करायचं. मग त्याच्यात आपलं काही पण हो, त्याची कुठलीच काळजी भटोबासांना नाही, ती काळजी देवाने करावी. आणि मग स्वामी प्रसन्न झाल्यानंतर ते म्हणतात की देवा त्यांना पण बोलवू का. स्वामी म्हणतात बोलवा. आणि मग ते त्यांना सांगायला जातात. ते म्हणतात बाबा ती किती कठीण सेवा आहे. तेव्हा भटोबासांनी जे एक वाक्य म्हटलेलं आहे की करते करवी ते काही आपण, करते करवी ते परमेश्वर आहेत. म्हणजे करवी ते तर परमेश्वर आहेतच, आपल्याकडनं करून घेणारे देव आहेत, परंतु करते देखील देवच आहे, आपण नाही आहोत. करवी ते परमेश्वर हे आपल्याला कळतं, पण करते मात्र आपण आहोत असा अहंकार आपल्यामध्ये असतो. आपल्या सेवा कुठे खराब होते माहिती आहे का, आपली सेवा कुठे बिघडते की करवी ते परमेश्वर आहेत, ईश्वर सेवा आहे, पण करते मात्र मी आहे, माझ्यामुळे हे झालं, अशा प्रकारचा भाव आपला असतो. त्याच्यामुळे आपली सेवा जी आहे त्याचं योग्य जे काही निष्पत्ती झाली पाहिजे, योग्यता झाली पाहिजे, ती आपली होत नाही. ती होता होता राहून जाते, अहंकारमध्ये येऊन जातो. भटोबासांच्या सेवा का होत होत्या, कारण की त्यांना दोन्ही गोष्टी दोन्ही पण माहिती होते. करवी ते तर देव आहेतच, परंतु करते देखील देवच आहेत, आपण नाही आहोत, आपण फक्त आहोत. जसं ते सांगितलं ना की ते अर्जुन देवाने तो बाणाचा पूल बांधला आणि त्याच्यानंतर ते हनुमानाने त्याच्यावर उडी मारली आणि तो काही पूल तुटला नाही. अर्जुन देवाला वाटलं हा पूल मी मगासपेक्षा चांगला मजबूत बांधला, आणि पहिला पूल तुटलेला होता. परंतु त्यामागे कोण होतं, ते म्हणतात की चक्र सुदर्शन जे आहे कृष्ण महाराजांनी ते त्याच्या खाली ठेवलेलं होतं, म्हणजे परमेश्वर साह्य त्याच्यामध्ये होतं. तसं भट्टोबासांना माहिती आहे करवी ते तर परमेश्वर आहेच, परंतु ती क्रिया योग्य प्रकारे का घडते आहे, कारण की त्या मागे देखील परमेश्वरच आहेत, है ना. लहान मुलाला वाटतं की मी आरती ओवाळली आहे, परंतु तेवढं मोठं तर त्याला पेलवणार आहे का, नाही. त्याची आई किंवा वडील, आजी आजोबा कोणतरी असतं, त्या ताटाचा, आरतीच्या ताटाचा पूर्ण भार त्यांनी घेतलेला आहे. ह्यांनी फक्त काय केलेलं आहे, हात लावलेला आहे, फक्त हातामध्ये धरण्याची प्रक्रिया केलेली आहे, पण त्याचा जो समतोल आहे त्या ताटाचा तो सगळ्या त्या ज्येष्ठ लोकांनी सांभाळलेला आहे, त्याचे सोबत कोण जे आलेत त्यांनी. परंतु त्या मुलाला काय वाटतं हे मी केलेलं आहे, पण जेव्हा तो सज्ञान होतो, मोठा होतो, तेव्हा त्याला कळतं. तो जेव्हा एखाद्या लहान मुलाला अशीच हातांत हात सिरोनी आरती ओवाळतो, तेव्हा त्याला कळतं की त्या काळी देखील मला वाटत होतं की मी आरती ओवाळली, परंतु मी फक्त हात लावलेला आहे. करते करवी ते परमेश्वर. तसं तुम्ही एखादी कठीणातली कठीण सेवा करता, त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपण फक्त देह निमित्त होतो, आपलं देह फक्त उपयोगी गेलेला आहे. वांचून याच्यासाठी जी काही सामर्थ्य लागतं ही क्रिया करण्याला, जी ताकद लागते, जी स्फूर्तरूपता लागते, ती सगळी परमेश्वराने दिलेली आहे. कदाचित ही वस्तू खाली पडली असती, आपल्या पायावर पडली असती, इतरांना इजा झाली असती, पण तसं काहीच का नाही झालं, कारण की परमेश्वराचं साह्य त्यावेळेला त्या ठिकाणी आहे. खूप वेळा असं मार्गामध्ये जेव्हा तुम्ही सेवा दास्य करता, म्हणजे ह्या गोष्टींचा अनुभव मार्गाच्या ठिकाणी राहिल्यानंतरच येत असतो, आणि त्या वेळेला लक्षात येतं की काही काही सेवा खरंच एवढ्या कठीण असायच्या की ती करताना असं वाटायचं की शक्य नाही आहे, परंतु नाही, गुरुजींनी सांगितलं तर ते करायचं. मार्गसेवा आहे, ते करायचं, ते हो का नको हो, पण ते पार पडल्यानंतर लक्षात यायचं खूप कठीण होतं बरं का,
पण देवाचं साह्य झालं. म्हणजे प्रत्येक वेळी हे वाक्य असायचं की देवाचं साह्य झालं, देवाचं साह्य झालं, म्हणून हे बरोबर झालेलं आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ऐसे दास्य करावे गा, म्हणजे दास्याच्या ठिकाणी ही भूमिका आपली ठेवायची. आपण काय बघतो की सेवा खूप कठीण आहे, मला काही जमणार नाही, ओझं आहे ते, ओझं उचलायचं म्हणजे कठीण आहे, माझ्याकडनं जमणार नाही. परंतु आपल्याला जेवढी ताकद लावता येते तेवढी तर लावू शकतो. आपण एकट्याने नाही उचलू शकत. आपण तर हे म्हणू शकतो ना की 2 लोक मला थोडंसं हात लावा कोणीतरी, मी एकटा नाही उचलू शकत. परंतु 2 लोकांनी हात लावल्यानंतर ती जी ताकद तुम्ही एकटे लावणार होते ती 3 लोकांमध्ये ती वाटले गेली. परंतु तिसरा हिस्सा तर आपला आहे की नाही त्याच्यामध्ये, काहीतरी 30% ताकद आपली आहे ना त्याच्यामध्ये. शून्य ताकद लावण्यापेक्षा, म्हणजे काहीच सेवा न करण्यापेक्षा काहीतरी हातभार आपण लावू शकतो. की मला एवढा कचरा काढायला मला जमणार नाही, परंतु कमीत कमी तो कचरा जिथे भरून ठेवा मी तो उचलून टाकेल, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. आणि म्हणून करते करविते परमेश्वर असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची काळजी असता कामा नये. जेव्हा नाथोबासांना स्वामी सांगतात तो साप धरा, त्यावेळी ते धरायला गेले, म्हणजे त्यांनी ती काळजी केली नाही, जिथे सेवा जी सांगितली. आता आपल्याला जर का साप निघाला धरायला सांगितलं तर मग आपल्याला ते जमत असेल तरच करावं बरं का, नाही तर ते उगाच वेगळे काहीतरी आपण उपद्व्याप करून ठेवू, इतरांना त्याचा उपद्रव किंवा आपल्यालाच उपद्रव त्याचा होईल. परंतु त्यासाठी नियोजन, मग ते कार्य कोणाला येतं त्या व्यक्तीला बोलवून ते कार्य करू शकतो. पण नाथोबासांनी मात्र विचार केला नाही. जर का सेवा घडली तर देवाने सांगितलेलं जे काही सेवा आहे ते पालन केल्याचं गोमटं लागेल, आणि जर का तो साप चावला तर ईश्वर सेवेत मेल्याचं देखील गोमटच लागणार आहे. इथे जगण्या मरण्याचा कुठला प्रश्न नाही. जगलो तरी जगलोच आणि मेलो तरी देखील जगलोच. आपण ईश्वराच्या प्रसन्नतेला आपण कारण ठरणार आहोत. अशा पद्धतीचा विचार जो आहे तो सेवेच्या पालनामध्ये आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि जर का आपल्या सेवेत काही दोष असेल तर तो आपल्याला सुधारून घेता आला पाहिजे. सेवा करताना आपल्यामध्ये रज तमादी जर का उद्भवत असतील तर ते आपल्याला ते सुधारून घ्यावेच लागणार आहेत. त्याला असं नाही करायचं की ठीक आहे माझा स्वभावच तसा आहे, तसा नाही. स्वभाव मात्रे स्वामींनी सांगितलेलं आहे, त्या स्वभावावर आपण योग्य प्रकारे जे नियंत्रण आहे ते नियंत्रण आपल्याला आणता येतं. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 46 क्रमांकाची जी स्मृती आहे त्या स्मृतीचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो